विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। केज तालुक्यातील नांदुरघाट येथील नंदीग्राम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे। आदर्श शिक्षण संस्थेच्या अंतर्गत नंदीग्राम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यशस्वीपणे वाटचाल करत आहे। येथील व्यवस्थापन व शैक्षणिक प्रगती याबाबत आमचे प्रतिनिधी श्रीकांत जाधव यांनी प्राचार्य अंगद दहिपळे यांच्याशी साधलेला संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर। नमस्कार, मी श्रीकांत जाधव, न्यूज वन महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आपण आज दहिपळे सरांना त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊया। की मी सर्वप्रथम सन्माननीय आमचे नेते माननीय आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब, आदर्श संस्था सचिव यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी नंदीग्राम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जे काही प्रगतीचा अहवाल या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी या माध्यमातून करतोय। कारण या ठिकाणी निश्चितपणाने की जी परिस्थिती आम्ही बदललेली की प्रगत महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे त्यामध्ये आम्ही शाळेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा नोंदवला आणि ए ग्रेडमध्ये शाळा आपली या ठिकाणी आलेली। म्हणजे हे आम्ही करत असताना माझे सर्व सहकारी, माझी सर्व टीम अतिशय म्हणजे हुशार आणि चांगल्या पद्धतीचे अनुभवी कर्मचारी आहेत आणि त्या माध्यमातून मी प्रगत शाळा करण्याचा केली गेलेली आणि त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे मग सेवकापासून ते सर्व माझे सहकारी आले अशा पद्धतीनं। आणि यानंतर जे शाळेला आम्ही ज्या काही भौतिक सुविधा आहेत तर ते गावामधील जे काही नागरिक प्रतिष्ठित आहेत तर त्यांना संपर्कामध्ये भेटून आणि अण्णाचे विश्वासू त्यांच्या माध्यमामधून लोकसहभागामधून 2016ला सुरुवात केलेली आणि आज 14/1/2016 ते 14/1/2019 पर्यंत आम्ही या विद्यालयामध्ये भौतिक सुविधेच्या माध्यमातून 2,45,000पर्यंत लोकसहभागामधून भौतिक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद सुद्धा गावातील जे काही अण्णाचे विश्वासू कार्यकर्ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशाच पद्धतीनं पुढेही हा आलेख चालू आहे। आणि या ठिकाणी नांदुरघाटचे जे प्रतिष्ठित उद्योगपती किशोरजी शेठ यांनी या ठिकाणी या विद्यालयाला या स्थानिकचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी खूप मोठी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केले आणि ते विवेक आंदळकर साहेब आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे असे प्रत्येकाने अनेकाचे नाव आहेत आमच्या समोर पण आता त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे आणि भविष्यात सुद्धा मिळत राहणार आहे। आणि त्याच बाबतीमध्ये आमच्याकडे शालेय पोषण जो आहार आहे ते सुद्धा उत्कृष्ट की आम्ही सर्वप्रथम आधी आम्ही त्याची चव बघतो आणि ते खातो आणि नंतरच विद्यार्थ्यांना वाटप करतो। म्हणजे हे सुद्धा काम आम्ही या ठिकाणी आधी आपण करायचं नंतर विद्यार्थ्यापर्यंत ही सुविधा आम्ही सुरू केलेली आहे। आणि किचन शेड वगैरे सगळं स्वच्छता परिसर शाळेचा आणि सर्व वेगवेगळे जे विभाग आहेत, संगणक विभाग असेल, कॉलेज आमच्याकडे आहे, कॉलेजच्या सगळ्या सुविधा जी कॉलेजचे सुद्धा सहकारी माझे आहेत ते सुद्धा एक चांगल्या प्रकाराचं आपणाला त्या ठिकाणी म्हणजे सहकार्य आम्हाला करतात आणि त्या पद्धतीनं शाळेचा आलेख त्या ठिकाणी त्या म्हणजे पुढे गेलेला आपल्याला दिसतोय। कारण या माझ्या स्टाफमध्ये सर्वप्रथम धुमाळ एसके आणि खाडे एसएस, त्याचबरोबर खवले बीके, त्याचबरोबर लाड बीएन, क्षीरसागर एमबी, घोडके बीएस, शिंदे बीएस, शिंदे एसबी आणि श्रीमती बागडे एम आणि श्रीमती कवडे, त्याचबरोबर इथं एक सेवक आमच्या शाळेचा सोनवणे, त्याचबरोबर सेविका वाघमारे आणि अशा पद्धतीनं हे सर्व आम्ही ह्या टीममध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सहकार्य आहेत आणि त्यामुळे मी ह्या सर्व सुविधा किंवा हे प्रगत शाळा आम्ही या ठिकाणी ए ग्रेडमध्ये आम्ही या ठिकाणी या सर्व माझ्या सहकार्यामुळे मला आणता आलेली आणि त्याचा मला सर्वस्वी फार मोठा आनंद झालेला आहे। आणि ही बाब मी संस्थेचे आदरणीय आमचे नेते अण्णासाहेबांच्या सुद्धा कानावर घातली आणि त्यांनी सुद्धा आपलं त्या ठिकाणी कौतुक केले। संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आमचे प्रशासकीय राजूजी मचाले सर, त्याचबरोबर संस्थेचे कार्यवाहक वेल क्षीरसागर सर आणि MBA त्या ठिकाणी MA राऊत सर आणि त्या ठिकाणी जे संस्थेचा असणारा पूर्ण स्टाफ या सगळ्यापर्यंत ही माहिती दिल्यामुळे त्यांनी सुद्धा
मुख्याध्यापक म्हणून नाही, प्राचार्य म्हणून नाही, तर सगळ्यांचंच माझं त्या ठिकाणी माझ्या स्टाफचं अभिनंदन केलं गेलेलं आहे. त्यामुळं मात्र आम्हाला स्फूर्ती मिळालेली. आम्ही आणखी प्रगत त्या ठिकाणी शाळा करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे, करत राहणार आहेत. आणि आणखी विशेष म्हणजे की आम्ही शाळा सिद्धी जी आहे तर या शाळा सिद्धीमध्ये की शाळा आपली ए ग्रेडमध्ये म्हणजे प्रगत सगळं 100% आमचं प्रगत आहे. जे काही मराठी शाळेकडे जे विद्यार्थी ओळख होते ते आता बदल झाला आणि आम्ही आमच्या इथं या वर्षीपासून की 5वी ते 10वी पर्यंत सिमीचा प्रकल्प म्हणजे सिमी वर्ग सुरू केलेले. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही नवीन नवीन बदल करतो. जे शासनाच्या सुविधा आहेत त्या सुविधा आपल्याला कशा मिळतील आणि त्याचबरोबर ह्या बाबतीमध्ये आम्ही अधिक प्रगतशील राहू. आणि मला वाटतं की अण्णांनी जी सुरुवात केलेली या रोपट्याची, हे रोपटं अतिशय प्रगत आणि मला वाटतं संस्थेमधलं 1 नंबरचं कसं करता येईल याच्यासाठी आम्ही सर्व माझे सहकारी आणि मी प्रयत्न करणार आहोत. तर याबद्दल पत्रकार आपण न्यूज महाराष्ट्र श्रीकांत जाधव आपण आलात आणि आमची मुलाखत घेतली, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आपण मनपूर्वक तुमचे आभार मानतो. नांदूरघाटमध्ये आपली शाळा कशी नंबर 1 येईल याच्याबद्दल आम्ही आमच्या चॅनलतर्फे सरांना शुभेच्छा देतो. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद.